कॉलेजचे प्राचार्य आदरणीय बागवान सर, माझे गुरु, त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक दुर्भाग्य काढले, त्या पण माझ्या गुरुचा आज मला गुरुच्या समोर दोन गुरुंच्या समोर सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे. खरं तर माझा विषय फार गंभीर आहे, मजेशीर आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. डिजिटल युगातील मराठी वारसा, तंत्रज्ञान आणि भविष्य या संदर्भामध्ये हा माझा विषय आहे. खरं तर मराठी भाषा आणि तंत्रज्ञान याचा काय संबंध आहे हा जर प्रश्न थोडासा विचार करायला लावला आहे. खरं तर मला वाटत असेल की मराठी भाषा आणि तंत्रज्ञान खरंच एकत्र येऊ शकतं का? येऊ शकतं का? पण आपण चर्चा करू, फ्री माइंडली समजून घेऊ. माझ्याकडे फक्त 45 मिनिट्स आहे. आपण तंत्रज्ञान आणि मराठी भाषा विषय जर ते एकत्र केलं तर काय होईल? काय होईल? आता आपण थोडासा मराठी भाषेचा भूतकाळ पण पाहिला पाहिजे, मराठी भाषेचा सध्याचा काळ पण पाहिला पाहिजे आणि भविष्यात मराठीबद्दल आपण काय करू शकतो हे पण पाहिलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की जुन्या काळामध्ये आपण बोलून लिहायचो, बरोबर? ते आता काय आले? फिंगर पेज आले, फिंगर डायरेक्ट टच आले, इयर रायटिंग आले, व्हॉइस टायपिंग आले. त्याच्या पुढचं काहीच करायचं नाही, व्हॉइस टायपिंग आले. इथपर्यंत प्रगती झाली. संदेश घ्या आता म्हणून ते बोर्डचं चित्र काढले आणि पेज पुढे डायरेक्ट डॉट ते पहिल्या पेजमध्ये इतकी मोठी संकल्पना आहे की लेखणीतून आपण आपले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. तसं AI मधून प्रत्येकाच्या मनात भिडवू शकतो. म्हणजे काय? मराठी भाषा आणि तंत्रज्ञान हे आता तुम्ही शिक्षक आहात आणि शिक्षक म्हणून तुम्ही या भारताचे, या महाराष्ट्रातील प्रत्येक काळाकाळातील कोणाचे आईबाप आहात. बघा किती महत्त्वाचा प्रश्न, आईबाप हा शब्द मी वापरतो कारण तुमच्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी जर पार पाडायची असेल तर तुम्ही शिक्षक म्हणून, नुसतं शिक्षक म्हणून घ्यायचं नाही, स्मार्ट शिक्षक म्हणून घ्यायचं. बघा मी काय म्हणतो, स्मार्ट शिक्षक यासाठी वापरतो. तुम्हाला माहिती आहे की आता खडू आणि फळा आणि खडू होता, आता नाही चालणार कारण त्याला खूप वेळ लागतोय. आता आपल्याला काय करायचं आहे की अध्यापनामध्ये, आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये, आपल्या मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जे आपलं नॉलेज शेअरिंग करतो त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर शिक्षक म्हणून मी तुम्हाला एक सजेशन करेन की आपल्याला तंत्रज्ञानाची जवळीकता, तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावीच लागणार. तरच आपण भविष्यामध्ये शिक्षक म्हणून टिकणार आहात हा शब्द वापरतो. तुम्ही BL कराल, BEd कराल, MA कराल, PhD कराल, पण तुमच्याकडे जर टेक्नॉलॉजी नसेल तर तुम्ही भविष्यात टिकणार नाही. म्हणजे इतकी मोठा हा प्रश्न आहे. तुम्हाला माहित आहे की रिसेंटली कोर्स कंपल्सरी होता, बरोबर? आता पण आहे. पण आता बागवान साहेबांना आणि मॅडमांना माहीत असेल की अजून एक कोर्स कंपल्सरी केला. बहुतेक सगळ्यांनी लॉग इन केलं असेल. YCM सगळ्यांना एक कोर्स दिला आहे आणि तो कम्प्लीट करायचा, त्याच्याशिवाय ॲडमिशन नाही. सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी हा कोर्स कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये हे मुद्दे दिले की AI कसं वापरायचं, त्याच्यापासून आपण कोणती सुरक्षित घेतली पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट घ्या सर. नेक्स्ट आता आपण हा 2 दिवस साजरा करतोय, आपल्याला माहिती आहे, जास्त काय वेळ घेत. नेक्स्ट घ्या सर. इथं आपण म्हणतो मी थोडा भूतकाळात यासाठी घेऊन चाललोय की 1391 रोजी बघा काय म्हणते, हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. TETला पण CTला पण 1391 रोजी मोडी लिपी आली. त्यानंतर 1950ला देवनागरी आली आणि आता 2024 पासून व्हॉइस टायपिंग सुरू झालं. किती फरक पडला. अगोदर आपण मोडी लिपीचा अभ्यास करायचो, अनेक लोकच
सोडून डायरेक्ट की व्हॉइस टायपिंग आलं. व्हॉइस टायपिंग कसं काय होते? बऱ्याच मोबाईलमध्ये अजून तो नाही. मग या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या मातृभाषेचा विचार करायला पाहिजे. आपण BEdला आहात. बाबासाहेबांनी पण बऱ्याच वेळा आमचं ज्यावेळेस लेक्चर होतं त्यावेळेस LAPचा बऱ्याच वेळा आम्हाला उल्लेख केला. माहिती असेल तुम्हाला मातृभाषेत शिक्षण द्यायचं आहे का नाही? द्यायचं आहे ना? नेट 2020 आपल्याला सांगतं की आपल्याला आपलं जे शिक्षण आहे हे शिक्षण प्रथमतः मातृभाषेतच द्यायचं आहे. हे कलम टाकलं बघा नेट 2020 म्हणून भाषेला जास्त महत्त्व आहे. आपली भाषा म्हणजे मी मराठी, माय मराठी, माझी सर्वांची मराठी, जशी वळेल तिकडे वळेल, तसा अर्थ काढाल तसा तिकडे, अशी ही माझी मराठी भाषा आहे. आता आपण जर अलंकारिक भाषेत बोलायला गेलो ना खूप वेळ लागेल. म्हणजे ही इतकी सुंदर मराठी भाषा आहे. आपल्याला वाटतं खूप अवघड आहे पण नाही आहे. ह्यामध्ये भिन्नारी मातृभाषाच असते. तुम्ही लक्षात ठेवा, इंग्रजी चांगल्या पद्धतीने बोलू शकता पण विचार करायला मात्र तुम्ही मराठीत थोड्या तरी कुठेतरी जाता. त्यासाठी फार महत्त्वाची भाषा आहे. त्यानंतर पुढे बघा, आता बाबांनी सर आमचे नुसते मार्गदर्शकच नाहीत ते तर खरे तंत्रज्ञही मास्टर आहेत. त्यांना मराठी टायपिंग येतं. त्यांना माहिती आहे तुम्ही देवा अगोदर आपण मराठीसाठी वापरायचं, शिवाजी म्हणतो वापरायचं. तेवढंच कुठेतरी काय टायपिंग करायचं असेल, लेटर तयार करायचं असेल तर कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणी जाऊन ते टायपिंग करून आणावं लागायचं. मग हा विचार ज्यावेळेस वेगवेगळ्या कंपन्यांना कळाला त्यावेळेस त्यांनी काय केलं की युनिकोड आणलं. युनिकोड म्हणजे अशी एक भाषा आहे. युनिकोड का आणलं तर जी मराठी भाषा आहे MG फॉन्ट असू द्या, शिवाजी असू द्या, हे जे फॉन्ट आहे हे फॉन्ट PDF मध्ये येत होतं. तिथून आमची सुरुवात पाहिजे का हे PDF कसं बनवायचं. PDF होत नव्हतं, इतकी अडचण. आणि जर त्याच्यात लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये जर MG शिवाजी फॉन्ट नसेल तरी चालायचं नाही. येस, त्यामुळे ते चौकन टाकले बघा वर्ल्ड फॉन्टचे. आणि नंतर काय म्हटलं बघा युनिकोड टाक. युनिकोड टाक म्हणजे काय तर या जगामध्ये इतका डाटा भरला आहे, गुगल इतका उपलब्ध आहे की तो कसा कॅप्चर करायचा. बऱ्याच वेळा गोंधळ होतो. आता पुस्तक आहे मोठं की मूल्यमापनाचं, उदाहरणार्थ बालमानसशास्त्र, त्यामध्ये जे पियाजे त्याच्यामध्ये जे सांगणारे जे काय शास्त्रज्ञ आहेत त्यांचं वाचन मला डोकं देतं. पण ते तुम्हाला अवेलेबल आहे पण ते इंग्रजीत नाही. आपण मराठीवाले इंग्रजीची आधीच भीती असलेली आणि अगोदरचे आपल्या गुरुजींना पण जे जुने होऊन गेले 20 वर्षापूर्वी त्यांना पण इंग्रजीची भीती होती. पण त्यांनी काय आपल्याला इंग्रजी जास्त केली. त्याच्यामुळे आपण इंग्रजीमध्ये मागं झालो. म्हणून हा विचार सिस्टीमने केला. सिस्टीममध्ये जे लोक आहेत त्यांनी केला युनिकोड आणला. युनिकोड नंतर आता काय होता टाकले. का टाकले कारण युनिकोडमध्ये कोणतीही भाषा ट्रान्सलेट केली जाऊ शकते. म्हणून जुनी जी पद्धत आहे त्याची विशिष्ट फॉन्टची गरज आहे ती आता भागवली जाऊ शकते. कोणत्याही भाषेमध्ये कोणतीही गोष्ट आपण करू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपले भारताचे पंतप्रधान PM मोदी साहेब जेव्हा बाहेर जातात जिथं फोनेटिक बोललं जातं त्या ठिकाणी मात्र ते फोनेटिक बोलू शकत नाही. कारण मातृभाषा आपली देवनागरी आहे आणि फोनेटिक समजू शकत नाही कारण आपल्याकडे फोनेटिक एज्युकेशन तेवढं अजून डेव्हलप झालेलं नाही. म्हणून ते काय वापरतात टेलिप्रॉम्प्टर वापरतात. ट्रान्सलेट होतात. नवीन टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही तुमच्या भाषेत बोलायचं समजले त्याच्या भाषेत बोलायचं. तुम्हाला जे समजले ते तुमच्या भाषेतच समजणार, त्यांना जे तुम्ही बोलणार आहात ते त्यांच्या भाषेत समजणार. इतकी जबरदस्त प्रगती झाली. म्हणून शिक्षकांना हे घेणं गरजेचं आहे. काय येणं गरजेचं आहे त्याच्या उदाहरण दिलं जाते. हे घेतले आहे की टायपिंगच्या नंतर आपल्याला आता गुगल इनपुट आले, जीबोर्ड आले. आता शिक्षक म्हणून तुम्हाला काय घ्यायला पाहिजे. शिक्षक म्हणून तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये स्वतः कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे या संदर्भात मी थोडीशी माहिती देणार आहे. हे जे दीक्षा आहे, दीक्षा ॲप हे डिजिटल मंच आहे, एक राष्ट्र आहे. ह्याच्यावर तुम्हाला कोणत्याही पाठावर आधारित कोणत्याही विषयावर आधारित
व्हिडिओ उपलब्ध होतील, असाइनमेंट उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे तर तेही कोर्स तुम्हाला शिक्षक ऋण या दीक्षा ॲपवर उपलब्ध आहे आणि तेही फ्री. कुठल्याही एकही प्रकारची तिथे तुम्हाला फीज भरायची नाही. ही दीक्षा ॲप यासाठी सांगतोय तुम्हाला की मराठी भाषा जर आपल्याला पुढे न्यायची असेल, मराठी भाषा तर या जगामध्ये न्यायची असेल तर फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला सांगतो तंत्रज्ञान आणि मराठी भाषा ही एकत्र आपण का करायची आहे. आता मी एक सहज उदाहरण दिलं होतं, महाराज बसले, आपली मराठी भाषा आहे, यायला माहीत नाही. मी जर इंग्रजीतून महाराजांचं नाव टाकलं असतं तर ते जगातले जेवढे लोक आहेत तेवढ्यांची नावं सांगितली असतं. पण मी त्याला मराठीतून नाव सांगितलं की अशा नावाच्या व्यक्तीबद्दल मला माहिती सांग. महाराजांचं असं मत होतं, मी माझी कुठेही वेबसाईट नाही, मी कुठेही टायपिंग करून माहिती टाकलेली नाही, मी त्यांचं नाव मराठीतून टाकलं की त्यांनी जगामध्ये जेवढ्या भाषा बोलतात त्या सगळ्या भाषा बाजूला गेल्या आणि मराठी भाषेला साईडला गेली आणि तेवढ्याच भाषेमध्ये महाराजांचं नाव शोधून काढलं. नुसतं शोधून काढलं नाही, खाली सांगितलं की त्यांचे कोणते व्हिडिओ आहेत, त्यांच्या व्हिडिओच्या लिंक द्या, त्यांनी काय काय केलं त्यांच्याबद्दल माहिती द्या. लगेच काही सर्च केलं मराठी भाषेमधून ना, इंग्रजी म्हटलं तर त्यांचे जे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत, त्यांचे जे सोशल मीडियावरचे व्हिडिओ आहेत, अक्षरशः लिंक सहित मला दिली, लिंक सहित. विचार करा आज AI कुठे आहे. शिक्षक तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये हीच थिंकिंग डेव्हलप करायची आहे. हेच मी 2020 म्हणून आपल्याला डिजिटल पद्धतीचा फायदा घ्यायचा आणि शिकायचं आहे आणि ओळख पण करून घ्यायची. हे दीक्षा झालं. त्यानंतर मी हे महत्त्वाचं दिलेलं होतं, AI शिक्षकांचा सह अध्यापक आहे. आता खरं सांगायचं म्हणजे आमचे हे दोन खूप चांगले होते. त्यांचा माझा विषयचा खूप चांगला अनुभव आहे, पण DEDचा मात्र खूप वेगळा आहे. ज्यावेळेस आम्ही DED करायचं ना त्यावेळेस आमचं तासन जर चुकलं फाडून टाकायचं, सगळं समोर फाडून टाकायचं. फक्त काय स्वाध्याय हा शब्द लिहिला नसेल, खाली स्वाध्याय 5 ओळी लिहिले असतील, स्वाध्याय शब्द नसेल, संपलं टाच फाडून टाकायचं जा. आम्ही सांगणार पण नाही काय चुकलं तुम्ही परत करू. अशा गोष्टी माहिती पण त्या AI मध्ये खरं सांगतो तुम्हाला सर, विषयांची ट्रेनिंग होती. महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षकांना मला बोलवलं होतं. त्यांनी काय ट्रेनिंग दिलं असेल, AI कसं वापरायचं, AI मध्ये तासन कसं बनवायचं. आता तासनाचे प्रकार मी घेऊन पडतात. तासनाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळे डेव्हलप झालेले आहेत. त्यासाठी तुम्हाला AI शिक्षक म्हणून स्वतः अगोदर प्रॉम्प्ट व्हावं लागते, स्वतः त्या AI ची ओळख करून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये AI वापरताना तुम्हाला काय गरजेचं आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. बघा मी काय म्हणतो, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे जी काही डिव्हाइसेस AI आहे, अल्गोरिदम लर्निंग, त्याला सांगता आलं पाहिजे तुम्हाला काय शोधायचं. बऱ्याच वेळा असं म्हणजे की जवळपास 98% याच्यामध्ये आहे. गुगल आपल्याला माहिती वाटायचं, गुगलवर भरपूर गोष्टी सर्च करा, एका सर्चला हजारो व्हिडिओ यायचे. आमच्याकडे वेळ नसायचा ना हजारो व्हिडिओ पाहायला, कुठला निवडायचा. ही गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला प्रॉम्प्ट करते. ही गोष्ट तुम्हाला जी AI सॉफ्टवेअर आहे ते करून देते. ह्यासाठी शिक्षक म्हणून तुम्हाला गरजेचं आहे. परत मी फिरत आलं की मराठी भाषा आणि टाचनाचे प्रकार. टाचन हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. टाचन म्हणजे आपलं नियोजन आहे, टाचन म्हणजे आपला आत्मा आहे शिकवण्याचा, टाचन म्हणजे विद्यार्थ्याचं मूल्यमापनाचं फार महत्त्वाचं तंत्र आहे. टाचन कसं काढलं पाहिजे हे तुम्हाला AI सांगते. आमच्या गुरुजी आम्हाला सांगायचं नाही, ज्यावेळेस बरोबर येईल त्यावेळेस सांगायचं हां आत्ता बरोबर येईल स्वाध्याय शब्द करून परत सांगून काय होतं काय, म्हणजे असा वेळ वाया जायचा, खच्चीकरण व्हायचं. आता तसं राहिलं नाही. ERAC नावाची एक नवीन पद्धत आली टाचनची, ERAC. त्यानंतर ज्ञानराज नवले आहे, त्याच्यानंतर आणि शेवटची आपली आहे ग्लोब टेक्सोनॉमी. ती ह्या लेटेस्ट पद्धती आहेत आणि चौथी आपली हार्वर्डची पंचमी. 4 पद्धतीने टाचन काढावं लागते आता आम्हाला. आणि तुम्हाला पण ही गोष्ट माहीत पाहिजे का, ही टाचनाची बाब मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही भविष्यात शिक्षक होणार आहे, नोकरीला गेली नाही माहीत नाही, पण शिक्षक म्हणून मला माझ्या ह्या विद्यार्थ्यांसाठी ह्या 4 टाचनाचा वापर करून माझा विद्यार्थी
कुठं बसतोय यासाठी मला यायला पाहिजे, यासाठी मला मातृभाषेतून शिक्षण द्यायचं, हे इतकं महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. आता कसं झालं, माझा हा विषय फार मोठा आहे, मला प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवायचं होतं, पण अगदी लिमिटेड आहे काय, त्याच्यामुळे आपण कमी घेतलंय. आता हे एक सॉफ्टवेअर आहे, हे काय दिले तुम्हाला, तुम्ही ह्याच आता जर तुम्ही टीचिंग करता एखाद्या पाठाविषयी तुम्हाला इंटरॅक्टिव्ह प्रश्न तयार करायचे असतील, इंटरॅक्टिव्ह, तर तुम्ही ह्या सॉफ्टवेअरचा वापर करा. ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही प्रश्न टाईप करू शकता, कॉपी पेस्ट करू शकता, गेम्स घेऊ शकता. एक कहून नावाचं ॲप आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचा फीडबॅक लगेच मिळतो. हे प्रश्न बरोबर आहेत का, चूक आहेत का, मार्किंग, मूल्यमापन सगळं काही करता येतं. त्यासाठी कहून नावाचं सॉफ्टवेअर बेसिक आहे. आता आपल्याला काय करायचं, ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ मराठी शिक्षक म्हणून, तर यासाठी मला वाचन नाही तर आता आपल्याला निर्माल्य बनायचं आहे. निर्माल्य हा शब्द का मी तुम्हाला टाकला आहे तर सांगतो. मला वाटतं इथं जे सर्व बसलेले आहे ते सगळ्यांच्या मोबाईल, सगळ्यांच्या जवळ मॅजिक बॉक्स आहे. मॅजिक बॉक्स यासाठी उपयोगी, मॅजिक बॉक्स म्हणजे स्मार्टफोन, आणि जवळपास मला वाटतं सगळ्यांचे फेसबुकचे अकाउंट आहे, 100% लोकांचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. दोनच फक्त ते सोशल मीडिया सांगते, बाकीच्या काय सांगणार नाही. वर्ड पॅड दिलेला आहे, इंस्टाग्राम दिले, दोनच दिले, यूट्यूब आहे, सगळे यूट्यूब पाहतात. हेच फक्त जर तुम्ही वापरायचं झालं सध्या तर मराठी भाषा ही तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कुठल्याही विद्यार्थी असू द्या त्याला तुम्ही याच्या माध्यमातून सांगू शकता. हिंदीमध्ये का म्हटलेलं, कारण आता हा तुमचा काळच कसा असणार आहे, नुसतं वाचायचं नाही तर ते आत्मसात करायचं आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला कंटेंट बनवायचं आहे. मला वाटते बरेच जण इंस्टाग्रामला सेल्फी टाकतात, कुठं बाहेर फिरायला गेले की टाकतात, अशा बऱ्याच गोष्टी करतात. पण ज्यावेळेस शिक्षक म्हणून तुमची जबाबदारी असेल तर तुम्हाला स्मार्ट बनायचं. का बनायचं सांगू का, कारण माझ्या वर्गात जर 60 विद्यार्थी असतील तर मी 60 विद्यार्थ्यांचा अभ्यास असू शकत नाही, अगदी तर जातात आहे तशी कंडिशन. मी काय शाळेची नावं सांगणार, मी स्वतः जाऊन त्या शाळेत तपासणी केली, त्या शिक्षकांचं नमुना आहे बघ. जर ह्या गोष्टी तुम्ही शिकला तर तुम्हाला केव्हाही 24 आवर्समध्ये तुमच्या विद्यार्थ्यांनी किती अभ्यास केला हे समजतं. अगदी कुठला प्रश्न चुकला हेही कळतं आणि खाली लिहिलेलं असतं की XYZ विद्यार्थी आहे आणि त्या XYZ विद्यार्थ्याने 5वा प्रश्न हा काठिण्य पातळीमधला होता आणि तो चुकला आहे, तो घटक आहे अपूर्णांक आणि अपूर्णांकाबद्दल त्याला शिकवा. इतक्या म्हणजे याच्या गोष्टी आहेत. मध्ये काय म्हणत होते, तर पहिलं आहे इंस्टाग्राम. इंस्टाग्रामला काय करायचं, एज्युकेशन, बीएड जे काही गोष्टी आहेत त्या सर्च करायच्या आणि त्याचा यूज करायचा. अल्गोरिदम होतो बरं, तुम्ही एक तुम्ही सर्च केलं पाहिलं मग तुम्हाला त्या पद्धतीचे व्हिडिओ दिसायला लागतील. अल्गोरिदम बघा, तुम्हाला गमत सांगतो. मी अमेझॉनला गेलो तर प्रोजेक्टर सर्च केला, मला विद्यार्थ्यांसाठी टीचिंगसाठी प्रोजेक्टर पाहिजे, मी बंद करून टाकलो. परत काही वेळेनंतर मी जर माझं फेसबुक काढलं तर मला प्रोजेक्टरचं ॲड यायला लागतं. त्याला सांगितलं का नाही सांगितलं, तर तरी तुमचं जे अकाउंट आहे, तुमचं जे बिहेवियर वर्तन आहे मोबाईलचं ते चेक केलं आणि तुम्हाला सांगितलं की प्रोजेक्टर हा चांगला आहे, तो चांगला आहे, हा चुकीचा आहे, त्या चुकीचा आहे, असं करायला सुरुवात केली. म्हणजे अल्गोरिदम. मग तिथं अकाउंट काढा, तुम्हाला पाहिजे की नाही सर्च करा, तिथं तुमचे कंटेंट टाका, तुमच्यामध्ये टॅलेंट बाहेर येऊ द्या, व्हायरल होऊ द्या. मुलं शिकतात, पाहतात, काहीतरी अंश शिकतात. त्यानंतर दुसरं आहे यूट्यूब. आता यूट्यूबला तर गंमत अशी आहे की हा फळाने फोटो जरी घेतला, आमच्या जिल्हा परिषदेच्या अकोलपूरचे मॅडम आहेत, शिंदे मॅडम, व्हायरल झाल्या. व्हायरल झाल्यात पण त्यांनी काहीच केलं नाही. वर्गात शिकवताना हा ट्रायपॉड लावला, एक घटक शिकवायचं, मोबाईल बंद करायचं, रोज एकच घटक टाकायचा आणि सिंपल पद्धत, चला हे शिकवणार आहे आपण ते शिकवणार आहे असं करत करत त्या व्हायरल झाल्या. आता इतक्या व्हायरल झाले की तुम्ही सर्च टाका शिंदे मॅडम, तुम्हाला सगळे
उत्कृष्ट निवेदिका आहेत, तर त्यांचे काही सोशल मीडियावर व्हिडिओ आहेत का, तर त्यांची फेसबुकची प्रोफाईल दाखवेल मला, त्यांचे फ्रेंड दाखवेल मला आणि त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा दाखवेल. म्हणजे अशी शिकण्याची जी तुमची गोष्ट आहे ती किती पुढे गेली आहे. म्हणजे यासाठी तुम्ही लिहायला लागा. आता वर्डप्रेस का टाकले तर वर्डप्रेस आणि ब्लॉगर आणि वर्डप्रेस दोन्ही पण फ्री आहे. पण ब्लॉगर हे मोफत वापरता येते बिगर होस्टिंगचं, आणि वर्डप्रेसला फक्त होस्टिंग लागलं. तर वर्डप्रेसला जास्त सोयी असतात. ही वेबसाईटचा भाग आहे, लिहायला लागला आणि याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही. आता भविष्यात काय होते बघा, आता अगोदर गुगल मॅपला बघत असताना एक बारीक अशी पिन यायची, रस्ता दाखवताना 4 चाकी गाडी दिसते, आणि याच्यापुढचा ॲडव्हान्स व्हिडिओ पाहिला की आज अमेरिकेसारख्या शहरामध्ये त्या एरियामध्ये जो कोणी ट्रॅफिक पोलीस हवालदार आहे ते डायरेक्ट चौकात येते, पण ते इकडे जा. त्या चौकात गेल्यानंतर डायरेक्ट AI इमॅजिन व्हिडिओ तुम्ही सांगतो की तुम्ही उजवीकडे वळा. बघा आपल्याकडे याला 10 वर्ष लागते, पण हे आज अमेरिकेत चाललंय. त्याला आपण काय नाव दिलं, भविष्यातील व्हॉइस असिस्टंट अँड मेटावर्स हे नाव दिले. आणि हे भविष्यात आपल्याला येणार आहे. म्हणजे मराठीचा किती मोठा वापर होऊ शकतो. आता आपला मराठी भाषा जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या 100% मराठी बोलते. त्यांनी जर वापरायला लागले जास्त म्हणजे मराठी अवतार म्हणजे भविष्यात असं होणार आहे की माझा स्वतःचा अवतार मी जर तयार केला आणि मेटावर्समध्ये ॲड केला तर तुम्हाला तो अवतार दिसायला लागेल. अवतारमध्ये 3D इमेज स्वतःची पण तयार करू शकतो. यासाठी आपल्याला या गोष्टीची गरज आहे. शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार आहे, तर शिक्षक म्हणून मराठी भाषेचा प्रसार यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या. काय करायचं बघा, मीम्स तयार करायच्या, विकिपीडिया, लेख, ब्लॉग्स तयार करायचे. आताच मी सांगितलं याला काही लेख वस्तू लागत नाही, गुगल अकाउंट त्याचं आहे, त्याला ब्लॉगर तयार करता येतो मोफत. काही शिक्षणाची गरज नाही, टेक्निकची गरज नाही. न्यूमध्ये जायचं, पोस्ट लिहायची. फेसबुकला काय होतंय, पोस्ट लवकर सापडत नाही, 4 लोकांना दिसते जे तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना, पण ब्लॉगरला मात्र ऑल वर्ल्डमध्ये दिसते. असो किंवा नसो, एखाद्याला गरज पडली, रिसर्च केलं गुगलला की मला उमा महाविद्यालयाबद्दल माहिती सांग. तुम्ही जर ब्लॉगरमध्ये उमा महाविद्यालय हा शब्द टाकला असेल तिथं नाव आहे पाहता आहे. यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ब्लॉगर्स कीबोर्डचा वापरायचा आहे. आपल्याला 2 गोष्टी सांगतो. कीबोर्डचा वापर म्हणजे काय की आता जर मराठीमध्ये मोबाईलमध्ये मी मराठी हॅश टायपिंग केलं बरोबर कीबोर्ड येते. मी जर मंगल फॉन्ट घेऊन वर्डपॅड टाईप करून जर गुगलला पेस्ट केलं तर ते लवकर घेत नाही. आणि जे मी काय करते तुमचे स्टॅनर वगैरे तयार करत असताना फॉन्ट फाटतो, कानाला उलटा सुलटा होतो, त्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आणि काय मराठी वाणी यासाठी म्हटले की तुमचं मराठी बोली भाषेतलं जे साहित्य ते साहित्य तुम्ही व्हायला लागलं. एखाद्याला जोक्स करायचे आहे, जोक्स जे असते सवय तुम्ही बिनधास्त जोक्स करा, कोणालाही लागू नका. तुम्हाला कुठं काही रुपया कमी पडला तर कोणी घेत नाही आणि तुमची प्रसिद्धी दुसरा कोणी करत नाही. आपल्या ज्ञानाने आपल्या कष्टाने आपली प्रसिद्धी ऑटोमॅटिक होत असते. प्रसिद्धीसाठी आपण कधी काम करायचं, आपण आपल्या पोरांसाठी काम करायचं. काम केलं की आपल्याला त्याचं फळ मिळतंच. यासाठी मराठी वाणी तयार करायची आहे. आणि दुसरं आहे मी सांगितलं की डिजिटल साहित्याचा प्रसार. सगळ्यात जास्त आपण आता व्हॉट्सअप वापरतो. आयडिया शोधायची व्हॉट्सअपला आपली जे काही साहित्य तयार केलेलं आहे ते कसं पोचवायचं तुम्हाला चांगलंच माहिती. आता मराठी ही इंटरनेटची नवीन ज्ञान भाषा म्हणते. का म्हणते ते सांगतो. जर तुम्ही चॅट जीपीटीला गेला तर तुम्ही सरळ सांगा की मराठी भाषा गौरव दिनाबद्दल मला स्पीच 10 मिनिटाचं 5 मिनिटाचं 5वीसाठी 8वीसाठी करायचं आहे. एकच टाका फक्त. तुम्हाला अक्षरशः 4 वेळा सहित तुम्हाला काही वाचायची गरज नाही.
4 वेळेस हे तुम्हाला व्यवस्थित मधला मुद्दा, पहिला मुद्दा, सुरुवात सगळ्या गोष्टी करून देईल शेवटपर्यंत. इतकी AI महत्वाचं आहे. म्हणून शिक्षक म्हणून आपण काय करायला पाहिजे, या AIC आपण जवळीक साधली पाहिजे. जेमिनी सारखं आहे, ChatGPT आहे, गॅमा आहे, हे विस्तृत उदाहरण देतो. ह्या जगामध्ये असंख्य ॲप आहेत, असंख्य हा शब्द वापरला काय ॲक्युरेट असतात, काय नसतात. तर मग आपण ह्याचा वापर करत असताना आपण शिक्षणामध्ये काय करायला पाहिजे, तर जे काही पाठ आहे, जे काही लेसन आहे, आता एक साधं उदाहरण देतो. नोटबुक गेले अशी काही गोष्ट आहे, बालमानसासाठी पुस्तक त्यात टाकलं की मला त्या धड्यावर, मी सांगेल त्या धड्यावर, मी सांगेल त्या पेजेसवर, मी सांगेल त्या पॅराग्राफवर सर अक्षरशः व्हिडिओ बनवून देतेस, PPT बनवून देतेस. ते किती मिनिटात? एका मिनिटात बनतोय. ही तुम्हाला माहीत पाहिजे. हे जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही स्पर्धेत टिकणार. म्हणून आज महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शिक्षकांच्या स्पर्धा घेतल्या. कुठल्या स्पर्धा घेतल्या? 42 प्रकारच्या स्पर्धा घेतल्या. वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल, व्हिडिओ एडिटिंगमध्ये प्रकार केले, ॲनिमेशन वेगळं, टीचिंगचे वेगळे, परत रांगोळी स्पर्धा घेतल्या, खेळाच्या स्पर्धा घेतल्या, अशा नोंदी घेतल्या. बघा मी काय म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपले अनेक हिरे पुढं आले. यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून, या BEdचे विद्यार्थी म्हणून, या कॉलेजचे विद्यार्थी म्हणून मी एवढंच सांगेन आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने की आपण शिक्षक म्हणून तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, तंत्रज्ञानाला जवळ केलं पाहिजे. आपण तंत्रज्ञानी, तंत्रस्नेही शिक्षक व्हायला पाहिजे. बघा मी शब्द काय वापरले, तंत्रज्ञानी, तंत्रस्नेही शिक्षक स्वतः व्हायला पाहिजे, स्वतः शिकायला पाहिजे. जिथं जिथं तुम्हाला संधी मिळते शिकायची ते सगळे शिकायचे. तर तुम्ही भविष्यात टिकणार आहात. तुम्हाला साधूला ऑनलाईन क्लास घ्यायचं म्हटलं तर झूम शिकावं लागेल, गुगल मीट शिकावं लागेल, शेअरिंग शिकावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा कंटेंट मात्र चांगला पाहिजे. यासाठी तुम्हाला पॉवरपॉईंट शिकावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अभ्यासामध्ये आहेत. BEdला ICT नावाचा एक विषय आहे, त्याच्यामध्ये हा विषय आहे. ऑनलाईनला भरपूर रिसर्च पेपर आहे, ते तुम्ही रेफर करा. आपल्या वाचनालयामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या पण रेफर करा. आणि एक शिक्षक म्हणून तंत्रज्ञानाचा एक निर्माताच म्हणेल मी तुम्हाला. कारण तुमचं जे साहित्य केलेलं आहे ते इतकं कोणीही करू शकत नाही. आता मी एखादा लिहिला वेबसाईटला टाकला, एका शिक्षकाने तो कॉपी केला, त्याच्या वेबसाईटला टाकला. जर तुम्ही ऑप्शन केलं तर त्याला वाईट म्हणायला लागेल. कारण तुमचा प्रवाह त्या गुगलवाल्याकडे, मेटा डेटावाल्याकडे आपण सेव्ह झालेला असतो. त्यामुळे दुसऱ्याचं काय असं कॉपी करायचा विषय नाही. तो कॉपीराईट कायदा आहे, तो सायबर सिक्युरिटीमध्ये आहे. कॉपीराईट कायदा OER म्हणून त्याच्यात सगळी माहिती, की कोणती माहिती सेव्ह करायची, कोणत्या माहितीचं एडिटिंग करायचं, कोणती माहिती शेअर करायची, अशा अनेक गोष्टी शिक्षक म्हणून आपल्याला शिकता येतील. तर त्यासाठी आपण शिक्षक म्हणून प्रथमतः अभ्यास करण्यासाठी AIचा तंत्रज्ञान वापरता. पहिली स्टेप. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न पडला, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर गणित सारख्या विषयामध्ये आहे, असं स्टेप बाय स्टेप खान अकॅडमी म्हणून आहे, त्याच्यात अकाउंट बनवा. त्याच्यामध्ये 5वी ते 10वीचे गणित विषयाचे सगळे व्हिडिओ मला TET तयारी करायची, CBT तयारी करायची. कारण तुम्ही ऑलरेडी त्याने प्रत्यक्षात शिकवलेच, ह्याचा वापर करू आणि शुद्ध मराठी करतो. हे पण माहीत असतो मराठी भाषा. अशा पद्धतीने आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतील. तंत्रज्ञान शिक्षक म्हणून आपल्याला पुढे जाता येईल. आपलं भविष्य उज्ज्वल हो. आपण या कॉलेजचं नाव ही उज्ज्वल हो, तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती हो, ह्याच शुभेच्छा या मराठी